नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. धम्मसदन थॉमस कॉलनी शीतळानगर देहू रोड येथे 10 दिवसाचे महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन. महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त देहू रोड शाखा कार्यकारिणीच्या वतीने रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत धम्मसदन थॉमस कॉलनी शीतळानगर देहू रोड येथे 10 दिवसाचे महिला उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला. देहू रोड शाखा अध्यक्ष पुष्पा कांबळे यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले होते, तर पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शिबिरात सहभागी महिलांचा परिचय घेण्यात आला. उद्घाटक म्हणून आपले विचार व्यक्त करताना प्रकाश ओव्हाळ यांनी धम्म मार्गाचा अवलंब करणाऱ्या महिला परिवारासह समाजात सन्मानाने व स्वाभिमानाने जगतात. देशात धम्माचे विचार रुजवण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे मोठे योगदान आहे. आपणही स्वयंप्रकाशित होऊन समाजात प्रकाश देण्याचे कार्य करावे असे मत व्यक्त केले. या प्रसंगी पुणे जिल्हा पश्चिम सरचिटणीस दलितानंद थोरात, कोषाध्यक्ष रवींद्र अभंग, संस्कार उपाध्यक्ष PK पवार, महिला संरक्षण उपाध्यक्ष आशा गायकवाड, केंद्रीय शिक्षिका आशा माने, देहू रोड शाखा अध्यक्ष प्रकाश कांबळे, कोषाध्यक्ष मोहन शिंदे, पर्यटन उपाध्यक्ष सुदाम पवळ, पर्यटन सचिव अनुकूल गायकवाड, हिशोब तपासनीस KH सूर्यवंशी आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या सर्व उपस्थित मान्यवरांनी शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या. उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिरातील शिबिरार्थींना बौद्ध धम्मातील वंदन, पंचशिलेचा अर्थ व दैनंदिन जीवनात महत्त्व या विषयावर संस्कार उपाध्यक्षा व केंद्रीय शिक्षिका सिंधुताई कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राकेश आवाड यांनी केले. शिबिरात सहभाग घेणाऱ्या महिला पुष्पा कांबळे, नीलम काकडे, संजीवनी चव्हाण, पुष्पा सोनवणे, शिल्पा शेंडे, हिराबाई राक्षे, ताराबाई भालेराव, सुमन सोनवणे, विजया चव्हाण, अश्विनी गायकवाड, विशाखा तायडे, शोभा इंगळे, शीला जाधव, सुजाता भोसले, कुंदा फुले, ज्योती सवाई, संगीता गायकवाड, कविता कांबळे आदी महिलांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. रयत संवादसाठी अशोक शिवशरण, पिंपरी चिंचवड, पुणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.